क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे यांचा जन्म 1888 तळेगाव ढमढेरे येथे झाला. त्यांना फाशी झाली 16 नोव्हेंबर 1915 लाहोर येथे. अंगीकारलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी पिंगळे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यास डगमगले नाहीत. त्यांची गाथा ऐकूया. ब्रिटन जर्मनी बरोबर पहिल्या महायुद्धात गुंतलेले असताना 1915 मध्ये भारतात ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्याचा एक व्यापक कट घरभेदांच्या फितुरीमुळे उघडकीस आला. तो स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात गदर उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या कटाची व्याप्ती पाहून सरकारला 1857ची आठवण झाली. कट इतका सुनियोजित आखला होता की जर तो उठाव झाला असता तर ब्रिटिश सत्ता टिकून राहणं दुरापास्त होतं. या उठावाची आखणी करणाऱ्या प्रमुख क्रांतिकारकांमध्ये एक होते विष्णू गणेश पिंगळे. पिंगळ्यांचा जन्म 1888 मध्ये पुण्याजवळ तळेगाव ढमढेरे या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या मनात लहानपणीच स्वातंत्र्याची उर्मी जागी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तेजस्वी नेत्यांच्या परिसस्पर्शाने त्यांच्या मनात क्रांतीचे स्फुल्लिंग जागे झाले. 1905 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात देशातील पहिली विलायती कापडाची होळी दसऱ्याच्या मुहूर्तावर घडवून आणली. त्यात त्यांचा चांगलाच पुढाकार होता. त्यावेळी देशात क्रांतिकारक चळवळी जोरात चालू होत्या. जॅक्सन वधाचा तसेच बाबाराव सावरकरांवरील खटला इत्यादी खटले त्या काळात देशभर गाजत होते. तेव्हा पिंगळ्यांचा क्रांतिकारक गटामध्ये शिरकाव झाला असल्यास नवल नव्हते. क्रांतिकार्याचा भाग म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी पिंगळ्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. 1911 मध्ये ते हाँगकाँग मार्गे अमेरिकेस निघून गेले. 1911च्या दुसऱ्या सहामाहीत त्यांनी प्रवेश परीक्षा देऊन इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची तयारी सुरू केली. त्यांनी अपरंपार शारीरिक कष्ट केले. जून 1913 मध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग कॉलेजात त्यांना प्रवेश मिळाला. अमेरिकेत जगण्यासाठी धडपडत असताना आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची तयारी करीत असताना ते आपले ध्येय विसरले नव्हते. पंडित काशीराम आणि सोहनसिंग भकाना यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या हिंदुस्थानी असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट या संस्थेत पिंगळे सामील झाले. पुढे संघटनेचे ते एक नेते झाले. हेच संस्था पुढे इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाने प्रसिद्ध झाली. लाला हरदयाळ यांच्या गदर पत्रांच्या मराठी आवृत्तीचे काम ते पाहू लागले. लाला हरदयाळांच्या बरोबर त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. सॅन फ्रान्सिस्को, ऑस्ट्रेलिया, सेंट जॉन, सेकॅमेंटो, स्टॉकहोम इत्यादी ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. त्यांचे बोलणे अतिशय प्रभावी आणि व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक आणि समोरच्यावर छाप पाडणारे होते. त्यामुळे त्यांनी अमेरिकेत वास्तव्य करून असलेल्या हजारो भारतीयांना स्वातंत्र्य भावनेने भारून टाकले. याच काळात त्यांनी बंदूक आणि पिस्तुले चालवण्याचे शिक्षण घेतले. तसेच बॉम्ब आणि स्फोटके तयार करण्याचे ज्ञान संपादन केले. सर्बियाच्या राजपुत्राचा खून झाला आणि त्या ठिणगीने 4 ऑगस्ट 1914 इंग्लंड आणि जर्मनीमध्ये युद्ध भडकले. पहिले महायुद्ध सुरू झाले. क्रांतिकारकांना 1857ची स्वप्न पडू लागली. ब्रिटनची अडचण हीच आपली सुसंधी. भारतात जाऊन स्वातंत्र्यासाठी उठावणी करण्याची वेळ आली आहे हे जाणून पिंगळ्यांनी आपला अभ्यासक्रम सोडून दिला. SS सलामीस नावाच्या जहाजातून 20 नोव्हेंबर 1914 स्वतः पिंगळे गुप्तपणे कलकत्त्यात उतरले. कलकत्त्यात उतरताच त्यांनी बंगाली क्रांतिकारकांशी संपर्क साधला. पुढे ते संयुक्त प्रांतात गेले. पिंगळे मराठी आणि इंग्रजी उत्तम बोलतच पण ते गुजराती, हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली इत्यादी भाषा सुद्धा अगदी अस्खलितपणे बोलत. ते वेषांतर करण्यात सुद्धा पटाईत होते. त्यामुळे भाषेला साजेसा वेश व नाव घेऊन ते सर्वत्र संचार करीत. साधू वेश घेऊन त्यांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थान पालथा घातला. त्यांच्या येण्याने उत्तर भारतातील क्रांतिकारकांना आनंद झाला. त्यांच्या कार्याला नवे बळ मिळाले. त्यांनीच रासबिहारी बोसांचा परिचय उत्तरेतील क्रांतिकारकांना करून दिला. पिंगळे म्हणजे उत्साहाचा झरा, योजकतेचा आदर्श. करतारसिंग सरावासारख्या साथीदारांसोबत ते वेगवेगळ्या हिंदी सैनिकी छावण्यांना भेटी देऊ लागले. सैनिकांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवून ते त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्यास प्रवृत्त करू लागले. त्यांना शपथा देऊन गदरमध्ये सामील करून घेऊ लागले. महायुद्धामुळे युरोपात सैन्याची आवश्यकता वाढल्याने बहुतेक गोरे सैन्य पूर्वीच युरोपात रवाना झाले होते. त्यावेळी हिंदुस्थानात अगदीच नाममात्र गोरे सैन्य होते. हिंदी सैन्याच्या पलटणी 1 मार्च 1915 नंतर युरोपात रवाना होणार होत्या.
आपापल्या छावण्यांमध्ये त्या प्रयाणासाठी जय्यत तयार होत्या. 21 फेब्रुवारी 1915 ही सार्वत्रिक उठावाची तिथी पिंगळे आणि रासबिहारी बाबूंनी मुकरर केली. त्यासाठी जागोजागी शस्त्रांची बॉम्बशी जमवाजमव करून ठेवण्यात आली. ध्वज तयार करण्यात आले. रेल्वेचे रूळ उखडण्यासाठी आणि तारा यंत्रांच्या तारा तोडून टाकण्यासाठी हत्यारे आणि योग्य शिक्षण घेतलेली माणसे ठिकठिकाणी सिद्ध ठेवली गेली. लाहोर, काशी, जबलपूर, रावळपिंडी, ढाका, मिरत इत्यादी सर्व छावण्यांमधून एकाच वेळी काटेकोर योजना आखण्यात आली. परंतु भारत मातेचे दुर्दैव, कृपाल सिंह नावाचा एक घरभेदी या क्रांतिकारकात निपजला. त्याने संपूर्ण कटाची माहिती पोलिसांना दिली. ती इतकी विस्मयकारक होती की त्यावर पोलिसांचा प्रथम विश्वासच बसेना. पण त्याने हर प्रकारे त्यांचा विश्वास पटवला. केवळ त्याच्या माहितीची खात्री पटवण्यासाठी म्हणून त्याने सांगितलेल्या पत्त्यावर लाहोरच्या क्रांतिकारकांच्या तळावर धाड टाकली. तेथील तयारी पाहून पोलीस चक्रावूनच गेले. तळावरील सर्व क्रांतिकारकांना तिथल्या तिथे अटक झाली. सुदैवाने पिंगळे आणि रासबिहारी बोस तेथून सटकण्यात यशस्वी झाले. एवढे होऊनही पिंगळ्यांचे सैनिकी छावण्यांना भेट देण्याचे सत्र सुरूच राहिले. सरकारने त्यांच्या अटकेसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर केली. एकदा बनारसवरून काही स्फोटकं आणि बॉम्ब घेऊन ते मिरतला निघाले. सोबत नादिर खान नावाचा घोडदळातील एक सैनिक होता. पिंगळे नादिर खानासह मिरतच्या 12वी घोडदळ रेजिमेंटच्या छावणीत पोहोचले. तेथेच बराकीमध्ये राहिले असता 23 मार्च 1915ला तेथील पोलीस सुपरिटेंडंट विल्किन्सनने छापा घालून दारुगोळ्यासकट त्यांना अटक केली. त्यांच्या सोबत असलेला दारुगोळा अर्धी अधिक रेजिमेंट उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता असे नोंदवले गेले. अर्थात नादिर खानने विश्वासघात केला होता. पिंगळ्यांसह 82 क्रांतिकारकांवर राज्य उलथवून टाकण्याच्या आरोपाखाली खटला भरवण्यात आला. लाहोर कटाचा खटला म्हणून हा खटला ओळखला जातो. हा खटला एप्रिल ते सप्टेंबर 1915 पर्यंत लाहोर सेंट्रल जेलमध्येच चालवला गेला. पिंगळे आणि इतर 6 क्रांतिकारकांना फाशी सुनावली गेली. 16 नोव्हेंबर 1915 या दिवशी पिंगळ्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. फाशी जाण्यापूर्वी त्यांनी परमेश्वराची शेवटची प्रार्थना केली. हे परमेश्वरा, ज्या पवित्र कार्यासाठी आम्ही आमचे प्राणांचे बलिदान करीत आहोत ते आता तूच पूर्णत्वाला ने. हीच माझी तुझ्यापाशी शेवटची प्रार्थना.